शुभ संध्याकाळ मंडळी. तर आता वाजले संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता आरतीला आपण सुरुवात करतोय. प्रत्येकाच्या घरोघरी आरतीसाठी आम्ही निघालो. शुभ संध्याकाळ मंडळी. तर आता वाजले संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता आरतीला आपण सुरुवात करतोय. लवकरच करतोय कारण की आमच्याकडे आरतीला खूप घर आहेत, जवळजवळ 20-25, बरोबर की नाही काका? हा, तर 20-25 तरी घर आहेत आणि आज आमच्याकडे भजन आहे. काका भजनाला या. हा, हे काका बुवा आहेत का आमचे, तुम्हाला दाखवतो. भजनाला आता दिसत नाहीयेत इकडे. तर मग भजन आहे. तर आता आरतीला आम्ही सुरुवात करतोय, पण पहिली आरती आपल्या गणपती मंदिरात होणार आहे. तर मग पहिली आता आरतीला जाऊ दे. आणि इथे पाठचं घर बघितलं, आपल्या ओंकार दादाचं घर आहे. तर तिकडे गौरीची तयारी चालू आहे. तर मग आता मी चालू आहे मंदिराने. पहिले आता आरती मंदिरात होणार, त्यानंतर मग सगळ्यांच्या घरोघरी होणार. तर त्या आरत्या तुम्ही मागे पण व्हिडिओ बघितले असेल, त्यामध्ये कशा प्रकारे आरती होतात ते. तर मग ह्या वर्षी देखील बघूया अजून काय नवीन, म्हणजे काय नवीन आरत्या आणल्यात, या सूर ताल सूर वगैरे कशा प्रकारे आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. तर हा शेवटपर्यंत आमच्या बरोबर आरती. हे पाठी आमचं गणपती मंदिर आहे आणि आमचं हे स्टेज आहे. तर हा शेवटपर्यंत तुम्हाला दाखवतो आमच्या कशा आरत्या होतात ते. मोरया. तर आता मंदिरातली आरती करून झालेली आहे आणि आता प्रत्येकाच्या घरोघरी आरतीसाठी आम्ही निघालो. तर पाठी फरते आरतीची सगळी मंडळी आहे आणि आता आम्ही वरून आता सुरुवात करणार, कारण की वरतून जरा जास्त घरं बोलतात. तर त्यामुळे आता आम्ही वरून आरती सुरुवात करणार आहोत. मग तुम्हाला पण मी दाखवतो कशा प्रकारे आता होणार आहेत त्या सगळ्या आरती.
कुठं आहे? जर प्रसादाला जर अशी काही असेल तर घरी जेवायची काही गरजच नाही आम्हाला. तर आता या घरामध्ये आहे काय रे शेक आहे, शेक काय कस्टर्ड शेक आहे. आणि आता पाठी बघितला तुम्ही मागच्या घरामध्ये एक उपमा होता. तर मग काय आम्ही तर घरी जेवतच नाही आरतीच्या टायमाला. तर या तुम्ही देखील प्रसाद घ्या.
आयला प्रसाद आमचा संपलेला आहे. संपला नाही आता आज या प्रसाद यांच्याकडे काकड्यांचा प्रसाद होता. अजून जवळजवळ आमच्याकडे अजून 10-15 घरं बाकी आहेत आरतीची.